सर्जरी मधला एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे पेरिफेरल वास्क्युलर डिसीज. हा आपल्या क्लिनिकसाठी पण इम्पॉर्टंट आहे आणि एक्झामसाठी पण इम्पॉर्टंट आहे. पेशंट जर हॉस्पिटलमध्ये तुमच्याकडे आला, त्याला चालायला त्रास होतोय आणि पायातलं कोणत्या मसल दुखायला ह्याच्यावरून आपण बघू शकतो की ब्लॉकेज कुठे. पेरिफेरल वास्क्युलर डिसीज मध्ये काय होतं, आपल्या पायाला सप्लाय करणारे आर्टरी असतात ना, जर हृदयात क्लॉट बनतात आर्टरीज मध्ये, पायातल्या आर्टरीज मध्ये पण काय करतो, क्लॉट बनून काय होतं, ब्लड सप्लाय कॉम्प्रोमाइज होतो पायाचा. आणि जिथं ब्लॉकेज झालाय त्याच्या खालचे जे भाग आहे समजा मसल्स, त्यांना काय होतं, तिथं आपल्याला पेन व्हायला लागतं. त्याच्यात विचारतात आपल्याला की कुठे समजा ह्याच्यात सगळं म्हणजे कुठं ब्लॉकेज झालेलं हे आपल्याला कळायला पाहिजे, पेशंट सिमटम काय सांगतोय. आता बघा, सगळ्यात महत्वाचं एक तर कॉम्प्लिकेशन तुमचं आयोटो इलेक जंक्शनवर होऊ शकतं. तर आयोटो इलेक ऑक्लुजन झालं तर काय काय दिसणार, ग्लुटियल मसलला सप्लाय करणार आर्टरी ब्लॉक झाल्यामुळे ग्लुटियल मसलमध्ये पेन असणार, तुमच्या थाय मसलमध्ये पेन असाल, काफ मसलमध्ये, मग त्या ब्लॉकेजच्या खाली सगळ्या मसलमध्ये पेन असणार. आणि ह्याच्यात इरेक्टाईल डिस्फंक्शन पण होतंय, आपले जे जनरेटर्स असते त्याचा पण ब्लड सप्लाय कॉम्प्रोमाइज होतात. हे झालं आयोटोइलेक ऑक्लुजन असलं तर असं होतं. ह्यालाच लेरिस सिंड्रोम म्हणतो आपण, ही जी कंडिशन आहे आयोटोइलेक ऑक्लुजनला. त्याच्या खाली समजा आता इलियाक आर्टरीमध्ये जर ऑक्लुजन झालं, त्याच्या खाली कोणकोणत्या मसल आहेत, त्याच्या खाली तुमच्या थायच्या मसलला आणि कापच्या मसल, ग्लुटियल मसल तर वरी राहिल्या ना, त्यामुळे थाय मसल आणि काप मसलमध्ये जर पेन असेल तर म्हणायचं आपण इलियाक ऑक्लुजन आहे. आता फिमोरो पॉप्युलेटिव्ह ऑक्लुजन असेल तर त्याच्या खालच्या मसल कोणत्या राहिल्या, फक्त तुमच्या हे राहिल्या फक्त काफ मसल, तर तिथं पेन असणार. लक्षात राहू द्या, फक्त आयोटोइलेक जंक्शन मध्ये ब्लॉकेज असेल तर बायलॅटरल पेन असणार, दोन्ही साईडच्या मसलमध्ये पेन असते, कारण तिथून दोन्ही साईडला ब्लड जाते. खाली तुमचं समजा इलियाक आर्टरीमध्ये ऑक्लुजन असेल किंवा फिमोरो पॉप्युलेटिव्ह जंक्शन मध्ये ऑक्लुजन असेल तर फक्त युनिलॅटरलच असणार, कारण एका साईडला सप्लाय करायला. लक्षात राहू द्या, लेरिस सिंड्रोम, पेरिफेरल वास्क्युलर डिसीज. आणि आपल्याला ऑक्लुजन कुठे ते विचारतात एक्झाम मध्ये, समजा कोणत्या मसलमध्ये पेन देऊन.